हॅलो, नमस्कार. मी वर्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या चेहऱ्यावरची जी चमक दिसते आहे तुम्हाला, ती कसली आहे? तर मी यूट्यूबला एक रेसिपी बघितली होती कोरियन फेस पॅकची. तर कशी बनवली ती? तर चला बघूया. सर्वात पहिले एका वाटीमध्ये मी 1.5 चम्मच इतकं तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यानंतर मेडिकलहून विटॅमिन ई कॅप्सूल आणल्या, ज्या ओपन करून त्याच्यातला तो जो रस आहे तो त्याच्यात मिक्स केला. आणि ॲलोवेरा जेल आणलं. तेही मेडिकलवर इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर हे सर्व मिश्रण एकत्रित केलं मी. त्याची अशी काही पेस्ट बनली. पूर्ण एकदम छानपैकी त्याला हलवून पूर्ण अशी पेस्ट छान तयार करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदळाचं थोडंसं पाणी घातलं. तांदूळ भिजवून आणि ते दळून त्याचं पाणी बनवलं होतं. अशापैकी ही थोडीशी अशी पेस्ट थोडीशी पातळसरच बनवली, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर तो फेस पॅक आपल्याला व्यवस्थितपणे लावता येईल त्याप्रमाणे. तर अशी काही बनली आहे आणि तुमच्यासमोर मी आता लावून दाखवते तुम्हाला माझ्या चेहऱ्याला. जेव्हा मी चेहऱ्याला ती अप्लाय केली ना, चेहऱ्याला इतकं थंड थंड लागत होतं, अगदी ॲलोवेरासारखं. आणि पूर्णपणे मी तर फेस पॅकने कवर केला माझा चेहरा आणि हातांनाही लावलं. जसं त्या लेडीजने केलं होतं ना, त्याप्रमाणेच मी हातांना पण ते अप्लाय केलं. तर ते पूर्ण 15 मिनटं आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा आहे. तर आता 15 मिनटं कसे जाईल त्यासाठी मी घरातच अशी राऊंड वगैरे मारत होते. आता इथं 10 मिनटं कंप्लीट झाले. तर ते तांदळाचं पाणी अजून थोडंसं मी हातात घेतलं आणि चेहऱ्यावर हलकीशी त्याची मालिश केली. जास्त रफली नाही करायचं, जेणेकरून चेहऱ्याला रॅशेस वगैरे येणार नाही. हळूहळू हलकीशी मालिश करायची. तर ह्या ठिकाणी 15 मिनटं कंप्लीट झाले आणि आता मी चेहरा माझा तुम्हाला धुवून दाखवते. अगदी तुम्हाला सांगते, मला म्हणजे स्वतःला विश्वास नव्हता की काय हे फेस पॅक इतकं काही काम करेल असं म्हणून. पण जेव्हा मी चेहरा धुतला, माझ्या चेहऱ्याला स्वतः असा स्पर्श केला मी, इतका सॉफ्ट आणि इतका म्हणजे अगदी मला असं वाटत होतं की मी जस्ट मी आता पार्लरहून आली फेशियल करून, त्यासारखा अगदी ग्लो करत होता माझा चेहरा. फुल शायनिंग, हातांना पण फुल शायनिंग. खूप असं सॉफ्ट आणि फुल असं चमकायला लागली होती माझी स्किन आणि खरंच खूप काम केलं त्या फेस पॅकने माझ्या चेहऱ्यावर. माझी मुलगी पण माझे गाल पकडून म्हणत होते, "मम्मी खरंच किती सॉफ्ट लागते तुझी स्किन." हे बघा, हातांना पण फुल शायनिंग आली माझ्या. हातांना पण ते पेडिक्युअर सारखी फुल शायनिंग आली हातांना पण आणि चेहऱ्याला पण. खूप छान वर्क केलं त्या फेस पॅकने. त्याच्यानंतर मी माझ्या मिस्टरांकडे गेले. ते अगदी म्हणजे झोपलेलेच होते. आज झोपेतून त्यांना उठवलं मी आणि म्हटले, "मी आता जस्ट पार्लरहून आली आहे फेशियल करून आणि खूप कमी पैशात केलं मी ते फेशियल." तर त्यांना म्हटलं, "तुम्हाला करायचं का?" ते म्हटले, "हो चालेल ना, पण तुझी स्किन खूप छान दिसते म्हणे, खूप ग्लो करते." म्हटलं, "मग मी ते आता जस्ट पार्लरहून आली ना, त्याचा ग्लो आहे." मग त्यांनाही मी तो फेस पॅक जबरदस्ती त्यांच्या चेहऱ्याला लावला. फुल झोपेत होते ते, तरीही जबरदस्ती उठवून मी त्यांना त्या फेस पॅक त्यांच्या चेहऱ्यावर अप्लाय केला आणि त्यांच्याही चेहऱ्याला खूप छानपैकी ग्लो आला. तर तुम्हीही ती रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी तुम्ही ती बनवला, तो फेस पॅक बनवला आणि तुम्हाला कसा रिझल्ट आला. तर माझा व्हिडिओ जर नॅचरल आहे. आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर ह्या ठिकाणी पूर्णपणे मी त्यांच्या चेहऱ्याला तो फेस पॅक लावला आहे. झोपेतच होते ते. झोपेतच तो फेस पॅक लावलाय मी त्यांच्या चेहऱ्याला. आणि तुम्हीही घरच्या घरी अगदी कमी खर्चात आणि घरच्या घरीही करू शकतात. महिन्यातून म्हणजे पार्लरचं तर करतोच आपण, पण हे घरच्या घरी इमिजिएटली आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचंय, चेहऱ्याला आपल्याला ग्लो पाहिजे आहे, तर इमिजिएटली घरच्या घरी पण हा उपयोग आपण करू शकतो. तर इथं 15 मिनिटं कंप्लीट झाले. त्यांनी त्यांची स्किन वॉश केली आणि चेहऱ्याला बघशाल तुम्ही त्यांचा तितका छानपैकी ग्लो आला. आता ऑलरेडी त्यांचा फेअर आहे स्किन, पण फेशियलनी जी वेगळी चमक येते ना ती. तर बघा, छानपैकी अशी स्किन त्यांची चमकायला लागली. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, तर तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. टाटा, बाय बाय.